जागा वाटपाच्या घोळामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये फटका बसल्याचं वडेट्टीवार यांचं वक्तव्य, तर जागा वाटपाच्या घोळाला सर्वच जबाबदार संजय राऊत यांचा पलटवार. भाजपची साथ सोडलेल्या नेत्यांना पुन्हा परतीचे वेध, दुसऱ्या पक्षात गेलेले नेते पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याची कार्यकर्त्यांची मागणी, जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांकडे मागितला 8 दिवसांचा वेळ, सूत्रांची माहिती. आदित्य ठाकरे आणि फडणवीस भेटीवरून एकनाथ शिंदेंचा टोला, देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हणणाऱ्यांनी लवकरच रंग बदलला, सरडाही रंग बदलतो पण अशी जात पहिल्यांदा पाहिली, शिंदेंचा टोला. बीड आणि परभणीतील घटनेच्या निषेधार्थ जालन्यामध्ये आज जन आक्रोश मोर्चा, मनोज रांगेंच्या उपस्थितीमध्ये मोर्चा निघणार. नागपूरमध्ये HMPV आजारावर नियंत्रणासाठी कृती दलाची स्थापना, आरोग्य विभागाकडून तातडीच्या मार्गदर्शक सूचना जारी. नागपूरमध्ये HMPVचे 5 रुग्ण आढळले. महाराष्ट्रामध्ये धुळ्यातील रस्ते ठरले सर्वात घातक, धुळ्यामध्ये एका वर्षात अपघाती मृत्यूंमध्ये 25% वाढ. AI तंत्रज्ञानामुळे येत्या 3 वर्षांमध्ये बँकांमधील तब्बल 2 लाख नोकऱ्या धोक्यात येणार, ब्लूमबर्ग इंटेलिजन्सच्या अहवालातून माहिती समोर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.